श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 12 मे वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत वैशाख बुद्ध पौर्णिमा. हिंदू धर्मग्रंथानुसार पौर्णिमेच्या तिथीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केल्यास त्या कामामध्ये तुमची प्रगती होण्यास मदत होते. पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने तुमच्या घरातील आर्थिक चणचण देखील दूर होते. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते, कारण या दिवशी चंद्र पूर्ण प्रभावात असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण केल्याने तणावातून मुक्तता मिळते. पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसाठी खूप शुभ मानली जाते. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनसंपत्ती वाढते आणि पापांपासून मुक्तता मिळते. वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते, कारण या दिवशी बुद्धांचा जन्म झाला होता. ज्ञानप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या तिथीला अतिशय शुभ मानले जाते. या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अतिशय दुर्मिळ योग जे आहेत तर ते निर्माण होत आहे आणि या योगावरती जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या सोमवार वैशाख बुद्ध पौर्णिमेला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन वर्षभर आर्थिक भरभराट होईल. लक्ष्मीच्या कृपेने घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, पौर्णिमा तिथी ही दर महिन्याला येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं वेगळं महत्त्व असतं. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करावी, कारण हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. तिची सेवा, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणून ज्या घरातील स्त्री पौर्णिमेला हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल, आर्थिक अडचणी येत असतील, तुमच्या घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, म्हणजेच व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा घरामध्ये पैसा आला तरी तो टिकत नाही, काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जातो, म्हणजेच काय, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असणं असे नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी असणे सुद्धा तितकेच गरजेचे असते. किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणे, घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे सुद्धा गरजेचे असते. असे सर्व वातावरण जेव्हा घरामध्ये असते यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. पैसा तर हवा आहे, परंतु त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. तर यासाठी महिलांनी प्रत्येक पौर्णिमेला या गोष्टी आवर्जून न चुकता कराव्यात, कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. तर तुम्हाला उद्या सोमवारी वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम आपलं घर जे आहे तर ते तुम्हाला झाडून आणि पुसून स्वच्छ करायचं आहे. फरशी पुसायची आहेत. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद,
गोमूत्र टाकायचं आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला फरशी स्वच्छ पुसायची आहेत. यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी किंवा काही नकारात्मकता असेल तर ती दूर होते. यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद, गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर एक तांब्याभरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला 2 कापराच्या वड्या बारीक चुरा करून टाकायचा आहेत. थोडीशी हळद टाकायची आहेत, थोडंसं गंगाजल टाकायचं आहेत आणि तुमच्याकडे गोमूत्र असेल तर ते सुद्धा टाकायचं आहेत. यानंतर हे पाणी जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. कारण आपल्या घराबाहेर जी काही नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी येऊन थांबलेली असते तर ती या पाण्याने नष्ट होते आणि कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तसेच या दिवशी माता लक्ष्मी ही देखील आपल्या घरामध्ये येत असते आणि जर आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा पवित्र असेल तर तिथे स्वतःहून आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे, जे आपण दर पौर्णिमेला करत असतो. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुंकवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे. तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही पाण्याऐवजी गंगाजल देखील वापरू शकता. यानंतर तुम्हाला या कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि कड्याच्या 2 उभ्या लाईन या तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहेत. त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वस्तिक हे घराच्या मुख्य दरवाजावरती काढल्याने घराकडे लक्ष्मी हे आकर्षित होते. तसेच घरामध्ये सुख समृद्धी ही देखील टिकून राहते. यानंतर त्या स्वस्तिकच्या अगोदर शुभ हा शब्द तुम्हाला कुंकवाने लिहायचा आहे आणि स्वस्तिक नंतरनं लाभ हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजेच शुभ यानंतरनं स्वस्तिक आणि यानंतर लाभ तुम्हाला असं तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती कुंकवाने काढायचं आहे. शुभ म्हणजे चांगला आणि लाभ म्हणजे फायदा किंवा नफा. हे शब्द अनेकदा तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती लिहिलेले बघितलेले असेल. हे शब्द सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि सुख समृद्धी, यश ही आपल्या घरामध्ये टिकून ठेवण्याचं काम करत असतात. शुभ आणि लाभ हे गणपती बाप्पांच्या पुत्रांची नावं होती. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि जर आपण हे 2 शब्द आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लिहिले तर आपल्या घरावर कुठलेही संकट, विघ्न हे येत नाही. तसेच या शब्दाने देवी देवता हे देखील प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या घराची, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा स्टीलचा तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे. यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू आणि अक्षता टाकायच्या आहेत. एक प्लेट घ्यायची आहे, त्या तांब्यावरती ठेवायच्या आहेत आणि एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे. दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या तांब्यावरती आपण जी प्लेट ठेवली आहे तर त्या प्लेटवरती ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरच्या, म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर दिव्याला देखील हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे. फुलं अर्पण करायची आहेत. धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत. घराच्या मुख्य दरवाजा उंबरठ्यावरती आपण जे हळदीचं लेपन केलं आहे तर त्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती ववाळून घ्यायची आहेत. आता हा दिवा वगैरे तुमचा लावून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो कुंकवाचा गंध आपण तयार केला होता, ज्याने स्वस्तिक काढलं, तर तोच कुंकवाचा गंध तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्याची जी मागची साईड असते तर त्या मागच्या साईडला तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे कुंकवाने. तर मंत्र असा आहे, ओम श्रीम ह्रीम देवी देवताय नमः. आपल्या उजव्या हाताच्या करंगळीजवळचं जे बोट असतं अनामिका, तर त्याच बोटाने हा मंत्र तुम्हाला कुंकवाने लिहायचा आहे. यानंतर अखंड अक्षदा, ज्याला तांदूळ आपण म्हणतो, तर ते घ्यायचे आहेत आणि ते त्या तुम्हाला मंत्रावरती चिकटवायचे आहेत आणि तिथे सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायची आहेत.
हा मंत्र इतका प्रभावी आहे की जर तुम्ही हा मंत्र तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडने लिहिला तर घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागतो. चहू बाजूने पैसा येऊ लागतो म्हणजे आपण जे काही कष्ट आणि मेहनत करतो त्याला यश मिळते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते. घरात आलेला पैसा हा स्थिर राहतो. वर्षभर आपली भरभराट होत असते. आणि म्हणून तुम्हाला हे छोटे छोटे उपाय आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आवर्जून करायचे आहेत. तसेच त्या कुंकवाने आपल्याला एक स्वस्तिक हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आवर्जून करायचं आहे. तुम्ही गॅसवरती काढलं तरीही चालेल किंवा गॅसच्या मागच्या साईडला जी भिंत असते तर तिथे सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. त्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे. त्याचबरोबर एक स्वस्तिक हे आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा काढायचं आहे. कारण स्वस्तिक हे लक्ष्मीला आकर्षित करत असते. त्यामुळे तिथे स्वस्तिक काढणे अतिशय शुभ मानले जाते. त्याचबरोबर लक्ष्मी म्हणजेच तुळस. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तर तुळशीच्या वृंदावनवरती सुद्धा तुम्हाला या कुंकवाने स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे. तसेच आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो, दिव्याखाली आपण जी काही प्लेट ठेवतो किंवा जे काही आसन ठेवतो तर त्याखाली सुद्धा तुम्हाला या कुंकवाने स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे. स्वस्तिक काढून झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून वातावरण घरामध्ये प्रसन्न करायचं आहे. आणि या प्रसन्न वातावरणामध्येच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला अष्टलक्ष्मी स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे. जर तुम्ही या दिवशी अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण केलं तर तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मी प्राप्ती होईल. घरात ज्या काही अडचणी आहेत, जे काही दुःख आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होतील. अष्टलक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला अष्टलक्ष्मीची नावे घ्यायची आहेत. अष्टलक्ष्मी घरामध्ये प्रसन्न असेल तर घरात कधीच कसली कमतरता ही भासत नाही. आणि म्हणून दर पौर्णिमेला तुम्ही अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.